नमस्कार. श्री ब्रह्मचैतन्य महाराज प्रवचने सार. ऑगस्ट महिन्याचा विषय आहे आनंद समाधान. 2 ऑगस्ट. आपल्या मीचे स्वरूप आनंदमय आहे. इच्छित वस्तू मिळणे यात समाधान असतेच असे नाही. ती इच्छाच नाहीशी करणे यात समाधान आहे. हाव संपेल तेव्हाच समाधान होईल. याकरता वासना क्षय कशाने होईल ते पहावे. कशात सुख आहे, कशाची कास धरावी, इकडं लक्ष द्यावे. खरा आनंद आणि समाधान भगवंताचे होण्यातच आहे. भगवंताचा आधार कायम ठेवला की मग विषयाची भीती नाही वाटत. नेहमी अनुसंधात राहिले म्हणजे मग सावधच राहिल्यासारखे आहे. दिवाळी हा आनंदाचा दिवस असतो, पण दिवाळीचा दिवस हा इतर दिवसासारखाच असतो. इतकेच नव्हे तर आदल्या दिवसाची परिस्थिती, संकटे आणि अडचणी त्या दिवशीही कायम असतात. याचा अर्थ असा की परिस्थितीत बदल होत नाही. दिवाळीचा दिवस हा या नात्याने निराळा नाही. आपल्याला नेहमीच दिवाळी असावी, आपण नेहमीच आनंदात असावे आणि त्याकरता आनंदमय अशा भगवंताचा आधार घ्यावा. भगवंताचा आनंद हा फार बलवत्तर आहे. तो एकदा मिळाले की प्रपंचातल्या लाभ हानीचे महत्त्व वाटत नाही. भगवंताचे स्वरूपच मुळी आनंदमय आहे. आपल्या आतमध्ये भगवंत तर आहेच, पण त्याचबरोबर मी सुद्धा आहे. हा मी कोण हे जाणण्याकरता इंद्रियाची गडबड शांत करून आतमध्ये आपण आनंदाचा शोध करावा. म्हणजे आपल्याला या मीचे स्वरूपही आनंदमय असल्याचे प्रत्ययाला येईल. अशी परमात्म्याची ओळख करून घेणे ही खरी जीवनाची सुरुवात आहे आणि परमात्म्यात विलीन होणे हेच जीवनाचे सर्वस्व होय. ज्याचा आनंद टिकेल त्याला नित्य दिवाळी आहे. काही बोलायचे असल्यास, सांगायचे असल्यास, शेअर करायचे असल्यास कमेंट करा. आनंदात राहा. धन्यवाद.